मुलांनो बघा, पीपल हॅव टू वर्क हार्ड टू अर्न मनी. म्हणजेच काय मुलांनो, की जे लोक आहेत ते मनी कमवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी खूप संघर्ष करतात, खूप कष्ट करत असतात. का? कारण त्यांना पैसा मिळावा आणि त्या पैशातनं ते जे काही त्यांचं कुटुंब आहे, फॅमिली आहे, त्यासाठी किंवा त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते काय करत असतात मुलांनो, तर दिवस रात्र कष्ट करत असतात. आणि कष्ट करून त्या कष्टातनं ते काय करत असतात, तर कमाई करत असतात, पैसा कमवत असतात आणि मग त्यांच्या बेसिक नीड्स जे आहेत त्या ते कंप्लीट करत असतात. म्हणून मुलांनो, आपल्याला जर पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हे आवश्यक आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, तर मन लावून हे शिकायचं आहे. का? कारण आपलं जे काही एम आहे, उद्देश आहे, त्या तिथपर्यंत आपण पोहोचू आणि एक मोठे ऑफिसर वगैरे होऊ. आणि त्यानंतर जे काही आपल्याला उत्पन्न मिळणार त्या उत्पन्नातून सुद्धा आपल्याला काय होणार आहे मुलांना, आपल्या ज्या नीड्स आहेत त्या भागल्या जाणार आहेत. म्हणून पैसा हा लाईफमध्ये इम्पॉर्टंट हा आहेच. कारण प्रत्येक गोष्ट जे आहे, एव्हरीथिंग जे आहे ते आपल्याला फक्त पैसा आणि पैशानेच काय होईल मुलांना, विकत घेता येईल किंवा बाय करता येईल. म्हणूनच मुलांना पैसा कमवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. बघा, इथे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य काय करत असतो, पैसा कमवण्याच्या मागे लागलेला असतो. कारण पैशाशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला विकत घेता येत नाही. किंवा जर आपल्याला ती घ्यायची असेल तर त्यासाठी काय हवं असतं मुलांना, तर त्यासाठी हवा असता खूप सारा पैसा. आणि मेहनत केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही, तर जी आवडती वस्तू आहे किंवा कुठल्याही गोष्टी आहेत त्या आपल्याला बाय करता येत नाही. म्हणूनच मुलांना आपल्याला काय करायचं आहे, तर पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत ही करावीच लागणार आहे. बघा तर मुलांनो, या पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर या पाठामध्ये आपण शिकलो की पैसा किती इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पैसा नव्हता तेव्हासुद्धा मनुष्य हे जगत होते. कसे जगत होते, तर एक्सचेंज करून जे काही तुमच्याकडे जास्त आहे ते तुम्ही इतरांना देणार आणि जे काही इतरांकडे जास्त आहे ते तुम्ही स्वतः घेणार. म्हणजे असं एक्सचेंजनेच काय करत होते, ते जगत होते. पण हळूहळू काय झालं मुलांनो, की काही स्पेशल स्टोनचा शोध व्यक्तींनी लावलेला आहे, माणसाने लावलेला आहे. आणि त्याचे नाणे पाडण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि मग तिकडनंच काय झालं मुलांनो, की पैशांना व्हॅल्यू मिळत गेली. आणि पैशांना व्हॅल्यू मिळाल्यामुळे काय झालेलं आहे, की प्रत्येक गोष्ट ही विकत मिळत गेली. आणि म्हणून पैसा कमवणं काय झालं आहे मुलांनो, तर खूप गरजेचं झालेलं आहे, महत्त्वाचं झालेलं आहे. हे आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आणि आता आपण या पाठामध्ये काही वर्ड आलेले आहेत ज्याचं मीनिंग आपण जाणून घेणार आहोत. बघा मुलांनो, या पाठामध्ये जे काही वर्ड आलेले आहेत त्या वर्डचं आपण मीनिंग जाणून घेणार आहोत. वर्ड म्हणजेच काय मुलांनो, तर वर्ड म्हणजे शब्द आणि मीनिंग म्हणजेच काय मुलांनो, तर अर्थ. या पाठामध्ये जे काही आपल्याला हे वर्ड दिसत आहे त्या वर्डचं आपल्याला काय करायचं आहे, तर स्पेलिंग देखील बोलायचे आहे आणि त्याचं मीनिंगसुद्धा जाणून घ्यायचं आहे. बघा मुलांनो, फर्स्ट जो वर्ड आहे आपला तो काय आहे, करन्सी. पार्ट आपला जेव्हा एक्सप्लेन होत होता तेव्हा करन्सी हा वर्ड आलेला होता. बघा, फर्स्ट वर्ड जो आहे आपल्या मुलांना काय आहे, करन्सी. आणि करन्सी म्हणजेच काय, तर चलन. काय मुलांना, करन्सी म्हणजेच काय, तर चलन. प्रत्येक देशाचं जे चलन आहे ते कसं आहे, तर वेगवेगळं आहे, डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे भारताचं जे चलन आहे ते इतर देशामध्ये चालणार नाही आणि इतर देशातलं जे काही चलन आहे, करन्सी आहे, ते आपल्या भारतामध्ये चालणार नाही. आणि प्रत्येक गव्हर्नमेंट हे त्या त्या देशाचं चलन, करन्सी जे आहे ते ठरवत असतं. हे आपण या पाठामध्ये बघितलेलं आहे. बघा मुलांनो, CURR काय आहे, बोला पाहू. CURRENCY करन्सी म्हणजेच काय मुलांनो, तर करन्सी म्हणजेच चलन किंवा एखाद्या विशिष्ट देशात वापरात असलेला पैसा. काय मुलांनो, चलन म्हणजेच काय, की एखाद्या देशामध्ये जो काही पैशाच्या स्वरूपात जे काही कॉईन किंवा
नोट वापरले जातात त्यांनाच काय म्हणतात मुलांना, चलन म्हणतात. किंवा त्या देशामध्ये जे काही करन्सी वापरली जाते किंवा एखाद्या विशिष्ट देशात वापरलेला पैसा यालाच काय म्हणतो मुलांना, करन्सी म्हणतो किंवा चलन असे आपण म्हणतो. सेकंड वर्ड काय आहे आपल्या मुलांना, बघा सेकंड वर्ड आहे इन्व्हेंट. काय आहे मुलांना सेकंड वर्ड, इन्व्हेंट. बघा मुलांना, INVENT, INVENT, इन्व्हेंट म्हणजेच काय मुलांना, तर शोध लावणे. बघा आपल्याला प्रश्न पडला होताच की हे जे पैसे आहे, ज्या पैशाचं जे मूल्य आहे ते एवढं वाढलेलं आहे, व्हॅल्यू त्याची एवढी वाढलेली आहे की माणसापेक्षा देखील जी पैशाची किंमत आहे, व्हॅल्यू आहे, ती का वाढली असेल, का बरं, कुणी बरं या पैशाचा शोध लावला असेल. बघा त्यालाच काय म्हणतात मुलांना, तर इन्व्हेंट असे म्हणतात. आणि आपण बघितलेलं आहे की पैशाचा शोध कसा आणि केव्हा लागला. बघा मुलांना, थर्ड आहे एक्सचेंज. काय आहे मुलांना थर्ड, एक्सचेंज. बघा EXCHANGE, एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजेच काय मुलांना, तर अदला बदल किंवा देवाणघेवाण. जसं आपण बघितलं की आधीच्या काळामध्ये काय होत होतं की पैशाला एवढी व्हॅल्यू नव्हती, मनीला एवढी व्हॅल्यू नव्हती. तर कशाला होती मुलांना, माणुसकी जपणाऱ्या लोकांचं खूप तेव्हा काय होतं की नाव होतं. तेव्हा माणुसकीला खूप महत्त्व दिलं जात होतं, माणसांना खूप व्हॅल्यू दिली जात होती. आणि जर शेतकरी असेल आणि शेतकऱ्याकडे जर वर्षभरापेक्षा जास्त साठा जर होत असेल तर तो काय करायचा मुलांना, की तो कुंभाराला किंवा चांभार किंवा इतर जे काही आहेत त्यांना काय करायचा, द्यायचा. आणि त्या बदल्यात जर त्याला एखादी वस्तू हवी असेल तर ती वस्तू तो घ्यायचा. एक्सचेंज करायचा म्हणजेच आधी पैसे एकमेकांना देत किंवा घेत नव्हते, तर वस्तूच्या स्वरूपात ते काय करत होते, वस्तू घेत होते किंवा देत होते. नेक्स्ट बघा मुलांनो, काय आहे फोर्थ आपला जो वर्ड आहे तो आहे मुलांनो काय, बार्टर. काय आहे मुलांनो, नेक्स्ट वर्ड आपला बार्टर. बघा BARTER. काय आहे मुलांनो, BARTER. बघा बार्टर. बार्टर म्हणजेच काय मुलांनो, तर वस्तू विनिमय. बार्टर म्हणजेच काय मुलांनो, तर वस्तू विनिमय. वस्तू विनिमय म्हणजेच काय की मी जर एक माठ बनवला किंवा जर चूल असेल आणि ती जर मी बनवली असेल तर इतरांना ती लागतच असेल. मातीपासून जे जे काही भांडी असेल किंवा मोठमोठे बघा आधी काय असायचे, रांजण असायचे. जर ते कुणाला द्यायचं असलं तर त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळत होते का, तर नाही. त्या बदल्यात अगदी मोजकं असं आपल्याला काय मिळत होतं, धान्य मिळत होतं. किंवा तेव्हा जे कॅटल्स आहे किंवा गोट्स आहे म्हणजेच जे काही पाळीव प्राणी आहेत ते सुद्धा काय केले होते, देवाणघेवाण करत होते. म्हणजेच काय मुलांना, वस्तू विनिमय. जर एखाद्याला गोट हवी असेल, बकरी हवी असेल तर त्या बदल्यात आम्ही बनवलेला जो काही मोठा रांजण आहे तो तुम्ही घ्यायचा आणि त्या बदल्यात तो जो पाळीव प्राणी आहे, गोट जे आहे ती मग आपल्याला दिली जायची. त्यालाच काय म्हणतात मुलांना, तर त्याला म्हणतात वस्तू विनिमय. वस्तूंची देवाण घेवाण किंवा अदला बदल. नेक्स्ट आहे मुलांना बघा अनबिलिव्हेबल. काय आहे मुलांना, जो आपला फिफ्थ वर्ड आहे तो काय आहे मुलांना, अनबिलिव्हेबल. बघा UNBELIEVABLE, अनअवेलेबल. म्हणजेच बघा मुलांना काय आहे, अनबिलिव्हेबल म्हणजेच काय की अविश्वसनीय. अनबिलिव्हेबल म्हणजेच काय मुलांना, की अविश्वसनीय. अविश्वसनीय अशा गोष्टीसुद्धा तेव्हा होतात. आता ही गोष्टसुद्धा अविश्वसनीय आहे की आधीचा जो व्यक्ती आहे, मनुष्य आहे, ते पैशाशिवाय राहत होते. ही गोष्ट कशी आहे मुलांना, तर अनबिलिव्हेबल आहे. आता जर आपल्याला असं सांगितलं गेलं की आधीच्या काळामध्ये पैशाला व्हॅल्यू नव्हती तर आपल्याला विश्वास बसेल का, बिलीव्ह होईल का, नाही. ती गोष्ट काय आहे तर अनबिलिव्हेबल आहे, म्हणजे अविश्वसनीय आहे. आपण म्हणू की आता एवढा पैसा महत्त्वाचा आहे, मग त्या काळीसुद्धा असेल, पण त्या काळी एवढा पैसा जो आहे त्याला इम्पॉर्टन्स जास्त नव्हतं. आता बघा नेक्स्ट जो वर्ड आहे तो काय आहे आपला, सिक्स. आणि सिक्स वर्ड जो आहे तो काय आहे, शेल.
बघा या आधीच्या लेसनमध्ये सुद्धा शेल हा जो वर्ड आहे तो आलेला आहे. बघा SHELLS काय आहे मुलांनो? SHELLS. शेल्स म्हणजेच काय मुलांनो? तर शिंपले. काय मुलांनो? शिंपले. आणि हे जे आधीचे शेल्स होते तेही खूप किमतीचे होते, त्याला देखील काय होती? खूप व्हॅल्यू ही होती. ते सुद्धा काय केलं जायचे? त्याचंही वस्तू विनिमय व्हायचं. म्हणजेच त्या शेलच्या बदल्यात इतर काही वस्तू आणि इतर काही वस्तूच्या बदल्यात काय शेल्स दिले किंवा घेतले जात असत. शेल्स म्हणजेच काय मुलांनो? तर शिंपले. आता हे जे शिंपले आहे तुम्ही कुठे बघितले आहे सांगा पाहू? अगदी बरोबर. कुठे? एकतर नदीच्या किनारी बघितले असेल किंवा समुद्रकिनारी आपण काय बघतो? हे जे शिंपले आहे, शेल्स आहे ते बघत असतो. सगळ्यांनी बघितले आहे की नाही? हो, हे जे शेल्स आहे ते सगळ्यांना माहितीच आहे, शिंपले, जे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. बघा नेक्स्ट जो वर्ड आहे आपला तो आहे 7. कुठला आहे मुलांना? बघा कव्हरेज. काय आहे मुलांना? कव्हरेज. बघा COWRIES. कव्हरेज म्हणजेच काय मुलांना? की कवडे. आधी काय असायचे? की कवडे असायचे. जसं शिंपले होते तसेच कवडे सुद्धा होते. नेक्स्ट बघा मुलांना, नेक्स्ट आहे ग्रेन. ग्रेन म्हणजेच काय मुलांना? बघा GRAIN. ग्रेन म्हणजेच काय मुलांना? वेगवेगळ्या जे काही धान्य आहे, जसे गहू झाले, बाजरी झाले, ज्वारी झाले किंवा इतर जे कडधान्य आहे ते सगळं, ते जे ग्रेन म्हणजेच काय मुलांना? तर ग्रेन म्हणजेच धान्य. त्यामध्ये सर्व कडधान्याचा काय होतो? समावेश होतो. ग्रेनलाच आपण काय म्हणणार आहोत मुलांना? तर धान्य असे म्हणणार आहोत. नेक्स्ट वर्ड बघा मुलांना, 9th जो आपला वर्ड आहे तो काय आहे? तर 9th वर्ड आहे फार्म प्रोड्यूस. काय आहे मुलांना? फार्म. आता हा जो वर्ड आहे फार्म हा देखील आपल्या लास्ट चॅप्टरमध्ये लेसनमध्ये येऊन गेलेला आहे. फार्म म्हणजेच काय मुलांना? FARM. फार्म म्हणजेच काय? तर शेती. आणि बघा प्रोड्यूस म्हणजेच काय मुलांना? तर उत्पन्न. शेतीमध्ये जे काही उत्पन्न होतं त्याला काय म्हणतात मुलांना? कृषी उत्पन्न. शेतीलाच कृषी देखील म्हटलं जातं. म्हणजे शेतामध्ये आलेलं जे काही उत्पन्न आहे ते शेतकरी काय करायचा? की त्याचं सुद्धा वस्तू विनिमय करायचा किंवा ते जे ग्रेन आहे, धान्य आहे ते दिलं जायचं किंवा घेतलं देखील जायचं. आणि त्या बदल्यात आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, नीड आहे, त्या गोष्टी काय करायचे? घेतल्या जात होत्या. नेक्स्ट बघा आपलं नेक्स्ट वर्ड जे आहे ते काय आहे? कॅटल. काय आहे मुलांना? कॅटल. बघा CATTLE. काय आहे मुलांना? CATTLE. कॅटल म्हणजेच काय मुलांना? तर कॅटल म्हणजेच गुरेढोरे. बघा आधी असं व्हायचं, जर तुम्हाला वर्षभराचं जर ग्रेन धान्य हवं असेल तर तुम्हाला त्या बदल्यात काय द्यावं लागत होतं? तर गुरेढोरे. म्हणजेच त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर मेंढ्यांचा, बकऱ्यांचा, गायींचा, म्हशींचा, हे सगळे ज्या काय आहेत मुलांनो? तर कॅटल्स म्हणजे गुरेढोरेमध्ये यांचा काय होतो? तर समावेश होतो. नेक्स्ट बघूया. बघा आपला जो 11th वर्ड आहे तो काय आहे मुलांनो? तर तो आपला आहे 11 गोट्स. काय आहे मुलांनो? GOATS. काय आहे मुलांनो? बघा GOATS. गोट्स म्हणजेच काय मुलांनो? तर बकऱ्या. काय मुलांनो? गोट्स म्हणजेच काय? बकऱ्या. नेक्स्ट जो वर्ड आहे आपला तो काय आहे? चिकन्स. काय आहे मुलांनो? चिकन. बघा CHICKENS. चिकन्स म्हणजेच काय मुलांनो? तर कोंबड्या. ज्या काही लहान मोठ्या कोंबड्या असतात त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो? तर चिकन्स असे म्हणतो. नेक्स्ट बघा 13 आपला जो वर्ड आहे तो काय आहे मुलांनो? तर टूल्स. काय आहे? टूल्स. बघा TOOLS. टूल्स म्हणजेच काय मुलांना? तर साधने. मगाशी चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे जे टूल्स आहे, जसं की आपण म्हणतो की त्याच्यामध्ये टेस्टर आहे, पकड आहे, जे काही आपलं इलेक्ट्रिकल ज्या काही वस्तू असतात ते सुधारण्यासाठी जे काही टूल्स असतात, साधने त्याला आपण म्हणतो. रिपेअरिंग करण्यासाठी जे काही आपण टूल्स वापरतो त्यालाच आपण काय म्हणतो मुलांना? साधने असे म्हणतो. नेक्स्ट बघा 4th आपलं काय आहे मुलांना? तर 4th आहे
जे 14 आपलं काय आहे मुलांना, तर 14 आहे इम्प्लिमेंट्स. काय आहे मुलांना, इम्प्लिमेंट्स. बघा IMPLEMENTS, इम्प्लिमेंट्स म्हणजेच काय मुलांना, तर अवजारे. काय आहे मुलांना, अवजारे. आता अवजारे म्हणजेच अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये अवजारे आले. जसं की आपण शेतीमध्ये काम करत असताना आपल्याला जे काही शेतीसाठी आवश्यक असणारी जी काही अवजारे आहेत ती आपण काय करतो, शेतामध्ये वापरत असतो. जसं की कुदळ झालं, कुऱ्हाड झालं, हे सगळे काय आहे मुलांना, ही अवजारे आहेत. जसं नांगरणीसाठी, पेरणीसाठी विळा आपण म्हणतो, हे सगळं काय झालेलं आहे मुलांना, तर हे सगळे आहे इम्प्लिमेंट्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काय अवजारे, जे शेतीसाठी असो किंवा एखाद्या व्यवसायासाठी असो, ही अवजारे काय होतात मुलांना, वापरामध्ये येत असतात. नेक्स्ट बघा मुलांना काय आहे 15 वर्ड्स आपलं काय आहे बघा, वेजेस. काय आहे मुलांना, वेजेस. WAGES, वेजेस म्हणजेच काय मुलांना, की वेतन. आधी असं असायचं मुलांना की आधी जर आपण काम केलं तर त्या बदल्यात आपल्याला मेहनतानं आपण म्हणतो वेतन हे दिलं जात नव्हतं. तर ज्या काही आपल्या बेसिक नीड्स आहे त्या जर आपल्या घरी धान्य नसेल तर आपल्याला धान्य दिलं जायचं. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याच्या घरी किंवा सावकाराच्या घरी जर आपण काम केलं तर त्या बदल्यामध्ये आपल्याला काही वस्तू दिल्या जात होत्या, वेतन दिलं जात नव्हतं. पण जेव्हापासून पैशाला व्हॅल्यू प्राप्त झाली तेव्हापासून काय दिलं जातं, पैशाच्या स्वरूपात वेतन दिलं जातं. नेक्स्ट बघा काय आहे मुलांना, बाईट्स. म्हणजेच काय मुलांना, आपला 16 जो वर्ड आहे तो आहे बाईट्स, BITS, बाईट्स म्हणजेच काय मुलांना, तर तुकडे. नेक्स्ट आहे मुलांना 17 जो आहे तो काय आहे बघा, प्रिसियस. प्रिसियस म्हणजेच काय मुलांना, तर किमती, मूल्यवान. बघा अशा खूप काही, जसं डायमंड्स आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या कशा आहेत, प्रिशियस आहेत, मौल्यवान अशा आहेत. नेक्स्ट वर्ड बघा मुलांना काय आहे आपलं, मेटल. काय आहे मुलांना, मेटल, METALS. मेटल्स म्हणजेच काय मुलांना, तर धातू. वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स असतात, जसं की आपण बघितलं कॉपर असतं, सिल्वर असतं किंवा गोल्ड, हे सुद्धा काय आहे, एक धातूच आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मेटल्स असतात त्यालाच काय म्हणू आपण मुलांना, तर धातू असे म्हणू. नेक्स्ट आपलं असणार आहे 19. काय आहे मुलांना, गोल्ड, GOLD. गोल्ड म्हणजेच काय मुलांना, तर गोल्ड म्हणजेच सोने. काय आहे मुलांना, सोने, अगदी बरोबर. नेक्स्ट बघा आपलं काय आहे, सिल्वर. काय आहे मुलांना, सिल्वर, SILVER. सिल्वर म्हणजेच काय आपल्याला माहितीच आहे. काय आहे मुलांना, तर चांदी. आणि नेक्स्ट वर्ड आपला आहे मुलांना कॉपर. 21 जो आहे तो काय आहे आपला, कॉपर. आणि कॉपर म्हणजेच काय, तर तांबे. काय मुलांना, कॉपर म्हणजेच तांबे. आपल्याला तर माहितीच आहे की तांब्याचा वापर जो आहे तो खूप प्रमाणात केला जातो, त्यालाच काय म्हणतात मुलांना, तांब्यालाच आपण म्हणतो कॉपर. नेक्स्ट वर्ड बघूया बघा. नेक्स्ट 22 वर्ड जे आहे मुलांना तो काय आहे आपलं, व्हॅल्यू, VALUE. व्हॅल्यू म्हणजेच काय मुलांना, तर व्हॅल्यू म्हणजेच मूल्य. आता पैशाची, मनीची जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे, वाढत चाललेली आहे. नेक्स्ट वर्ड बघा आपलं काय आहे, तर प्रॉमिस. काय आहे मुलांना, प्रॉमिस. बघा PROMISE. प्रॉमिस म्हणजेच काय मुलांना, तर वचन. प्रॉमिस म्हणजेच काय, तर वचन. आपण एकमेकांना वचन देत असतो, प्रॉमिसेस करत असतो, ते काय आहे मुलांना, प्रॉमिस. प्रॉमिस म्हणजेच वचन. नेक्स्ट आहे बघा मुलांना 24 जे वर्ड आहे ते आहे टिअर. टिअर म्हणजेच काय मुलांना, त्याला हेअरसुद्धा असे बोलले जाते. टिअर म्हणजेच काय मुलांना, तर फोडणे. काय आहे मुलांना, टिअर म्हणजेच फोडणे. नेक्स्ट जो वर्ड आहे 25 तो आहे क्रम्पल. काय आहे मुलांना, क्रम्पल. आणि त्यालाच काय म्हणतात, चुरगाळणे. आपल्या हातात जर 10 रुपीजची किंवा 5 रुपीजची, 20 रुपीजची जर नोट असेल तर आपण, लहान मुलं काय करत असतात, ती चुरगाळत असतात. जर ती क्रम्प झाली
तर तिला काहीही व्हॅल्यू नसते. म्हणून नोटीचं आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपल्याकडे नोट आहे तिला क्रम्पल करायचं नाही, चुरगाळायचं नाही. नीट बघा. नंतर आहे 26. हे जे लास्ट वर्ड आहे आपलं ते बघा काय आहे, डॅमेज. डॅमेज म्हणजेच काय मुलांना, तर नुकसान. जर आपण त्या नोटला जर क्रम्पल केलं, चुरगाळलं तर काय होणार मुलांना, तिचं नुकसान होणार आहे, डॅमेज होणार आहे ती नोट. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मनी ही जे आहे ती खूप केअरफुली यूज करायचे आहे. ते आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात आपल्याला साठवायचे देखील आहे आणि योग्य तिथेच त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर बघा मुलांना, आपला जो लेसन आहे ऑल अबाउट मनी म्हणजे सगळं काही पैशांसाठी, हे आपण या पाठामध्ये शिकलेलो आहे. काय शिकलो मुलांना, की पैसा हा किती इम्पॉर्टंट आहे, पण पैशापेक्षा आपली चांगली वागणूक, वर्तणूक ही देखील काय आहे, तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आपल्या बेसिक नीड्स किंवा जे काही आपले मोठमोठे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी पैसा तर हवाच आहे, पण आपल्याला एक चांगलं उत्तम असं नागरिक बनणं देखील काय आहे, गरजेचं आहे. एक चांगला माणूस म्हणून देखील समाजात वावरणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. म्हणूनच आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत की आपल्याला खूप कष्ट करून, मेहनत करून काय करायचं आहे, पैसा कमवायचा आहेच, पण तो अतिशय काळजीपूर्वक त्याचा सांभाळ देखील करायचा आहे आणि योग्य तिथेच तो खर्च करायचा आहे. आणि जिथे त्याचा वापर अयोग्य आपल्याला आढळून आला तिथे आपल्याला मनीचा वापर करायचा नाही आहे. तर मुलांनो, हा पाठ आणि तसेच याचं एक्सप्लेनेशन आपण इथे केलेलं आहे आणि जे काही वर्ड्स याच्यामध्ये आलेलं आहे त्याचं मिनिंग देखील आपण समजून घेतलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही हा पाठ समजून घेतलेला असणारच. तर मुलांनो, आपण आता नवीन पाठामध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.